नमस्कार, स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीज या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तुम्हा सर्वांना माहीत आहेच की साबुदाणा खिचडी करण्याच्या आधी आपल्याला साबुदाणा कमीत कमी 4 ते 5 तासांसाठी भिजत ठेवावा लागतो। परंतु आज आपण साबुदाणा अजिबातही न भिजवता अवघ्या अर्ध्या तासामध्ये खिचडी बनवणार आहोत। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी अजूनही आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। साबुदाणा खिचडी करण्यासाठी इथे मी 1 वाटी जो थोड्याशा मोठ्या आकारात साबुदाणा असतो तो घेतलेला आहे। तो एका भांड्यामध्ये काढून घेऊया। हा साबुदाणा आपल्याला 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। अशा प्रकारे 2 पाण्याने साबुदाणा स्वच्छ धुवून घेतल्यामुळे एकतर यातील स्टार्च निघून जातात व जी काही घाण असेल तीही निघून जाते। 2 पाण्याने साबुदाणा धुवून घेतल्यानंतर हा साबुदाणा आपल्याला वाफवून घ्यायचा आहे। त्यासाठी इडली पॉटमधील जी वडी उकडायची प्लेट असते त्या प्लेटवरती एकदम पातळ असा आपल्याला साबुदाणा अंथरून घ्यायचा आहे। या प्लेटमध्ये आपल्याला खूप जास्त गर्दी करायची नाही। तर अशा प्रकारे एकदम पातळ असा साबुदाणा अंथरल्यानंतर इथे इडली पात्रामध्ये थोडंसं पाणी गरम करत ठेवलेलं होतं। पाण्याला एक उकळी आल्यानंतर ही प्लेट या पात्रामध्ये ठेवून देऊया व मध्यम आचेवरती जवळपास 20 मिनिटांसाठी आपल्याला हा साबुदाणा वाफवून घ्यायचा आहे। गॅस बंद करायच्या आधी साबुदाणा कसा शिजलेला आहे ते पाहूया। तर इथे साबुदाणा एकदम मऊसूत असा बनलेला आहे। साबुदाणा वाफवण्यासाठी तुम्हाला कमी जास्त वेळ लागू शकतो। तर इथे मला जवळपास 25 मिनिटे लागलेली आहेत। आता ही प्लेट उचलून पाणी असलेल्या ताटामध्ये ठेवून देऊया व उलटण्याच्या साहाय्याने असा हा साबुदाणा मोकळा करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे इथे मोकळा करून घेतलेला साबुदाणा एकदा थंड पाण्याने धुवून घ्यायचा आहे व आता इथेच पाण्यामध्ये पूर्णपणे सुट्टा करून घ्यायचा आहे। तसे पाहिले तर इन्स्टंट साबुदाणा खिचडी बनवण्याची ही प्रक्रिया थोडीशी गुंतागुंतीची आहे। तर पूर्णपणे मोकळा करून घेतलेला हा साबुदाणा एका चाळणीमध्ये पूर्णपणे पाणी निथळून घेण्यासाठी काढून घेऊया। 2 ते 3 मिनिटांसाठी पाणी निथळण्यासाठी ही चाळण बाजूला ठेवून देऊया। ही इन्स्टंट साबुदाणा खिचडी बनवण्याची प्रक्रिया किंचितशी लेंदी असली तरीही वेळ मारून नेणारी आहे। साबुदाण्यातील पाणी पूर्णपणे निथळून झाल्यानंतर हा साबुदाणा एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे। आता यामध्ये ज्या वाटीने आपण 1 वाटी साबुदाणा घेतला होता त्याच वाटीने इथे 1 वाटी ओबडधोबड वाटून घेतलेला कूट यामध्ये घालून चांगला मिक्स करून घेऊया। खिचडी परतण्यासाठी कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालून घेऊया। तेल असं कडेकडेने कढईमध्ये सोडून घ्यायचं आहे। तेल थोडंसं गरम झाल्यानंतर यामध्ये बारीक चिरून घेतलेली मिरचीचे तुकडे घालून घेऊया। एक मध्यम आकाराचा बटाटा उकडून साल काढून बारीक कट करून घेतलेला आहे। त्या बटाट्याच्या फोडी यामध्ये घालून घेऊया व नंतर साबुदाणा व शेंगदाण्याच्या कुटाचे मिश्रण यामध्ये घालून घेऊया। आता आपल्याला ही खिचडी मध्यम आचेवरती एकसारखी 2 ते 3 मिनिटांसाठी चांगली परतून घ्यायची आहे। या खिचडीमध्ये जो शेंगदाण्याचा कूट वापरलेला आहे तो सालीसकटच वापरला असल्यामुळे या खिचडीला किंचितसा डार्क रंग आलेला आहे। कढईच्या सर्व बाजूनी तेल सोडल्यामुळे खिचडी अजिबातही कढईला चिकटत नाही। 2 ते 3 मिनिटांसाठी खिचडी चांगली परतल्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया। खिचडी अजिबातही कच्ची राहू नये तसेच ती खाताना अजिबातही पिठं लागू नये म्हणून एकदम मंद आचेवरती या कढईवरती झाकण ठेवून 2 मिनिटांसाठी एक वाफ येऊ द्यायची आहे। 2 मिनिटांनंतर झाकण काढून परत 3 ते 4 मिनिटांसाठी सतत एकसारखी मध्यम आचेवरती आपल्याला ही खिचडी परतून घ्यायची आहे। ही साबुदाणा खिचडी करण्याची प्रक्रिया थोडीशी गुंतागुंतीची जरी असली तरी ही खिचडी खाल्ल्यानंतर कुणालाही विश्वास बसणार नाही की अजिबातही साबुदाणा न भिजवता तुम्ही ही खिचडी बनवलेली आहे। तर अशा प्रकारे इथे एकदम मऊसूद व मोकळी खिचडी तयार झालेली आहे। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।